आज तिथीनुसार संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहे। या निमित्तानं रेशीमबागेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत। आज तिथीनुसार संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहे। या निमित्तानं रेशीमबागेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित आहेत। तर रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला भेट दिली। आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का बसलाय। जिल्हाध्यक्ष सुहास देसाईंनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। सुहास देसाई राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे। आव्हाड आणखी झटके देतच राहू असं नजीम मुल्लांनी म्हटलंय। ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबी कडून अटक करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी त्यांची 5 तास चौकशी केली। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई करा अशी मागणी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। फुलं उधळून एसीबीच्या पथकाचं स्वागत करण्यात आलं। पवार काका पुतण्याची भेट झाली आहे। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये तासभर चर्चा झाली। माळेगाव साखर कारखान्याच्या प्रश्नावर चर्चा केल्याची माहिती आहे। जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला तेवढा शेतकऱ्यांना द्यावा असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला। तर सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असून सर्व शेतकरी भाजपात गेल्यावर कर्जमाफी करणार का असा खोचक सवालही त्यांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। मुंबईत 4 ऑक्टोबर रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं। मराठा समाजाच्या संदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसींमध्ये तीव्र नाराजी असून जीआरमध्ये बदल करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी आहे। तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गोंधळ झालाय। सुरक्षा रक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे। तुळजाभवानीची आरती करून आरक्षणाच्या मागणीसाठी साकडं घालण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते मंदिरात आले होते। यावेळी बाचाबाची होऊन गोंधळ झाला। दिवाळीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली असून आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वरून 58% झालाय। सोलापूर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले। तर सरकारच्या निर्णयाचं मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आलंय। शहरातील 7 पैकी 7 गुन्हे तर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे। दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ रद्द करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या। शिंदेंच्या सूचनेनंतर परिवहन विभागानं भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश दिले। दिवाळीच्या कालावधीमध्ये दरवर्षीप्रमाणे एसटीच्या तिकीट दरात 10% भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे। चांदवडच्या रेणुका माता मंदिरात आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली। नवरात्री उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं। सायंकाळच्या सुमारास मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती।